29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकारसोबतच्या चर्चेनंतरही जरांगेंची ठाम भूमिका. सर्व 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या. 28 ऑगस्ट पूर्वी अंमलबजावणी करा. सरकारला अल्टिमेटम. नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र मिळालं नाही. त्यांनी 28 तारखेला आपले अर्ज घेऊन अंतरवालीमध्ये या. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एल्गार. इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार. 25 जुलैला सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवरती गुन्हे दाखल. चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्ह्यांची नोंद. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचा देखील समावेश. भाजपच्या सर्वात ताकदवान संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा. निर्णयाला संघाचा देखील पाठिंबा. सूत्रांची माहिती, फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. उद्याही दौरा असणार. खुल्या तेलावरील कारवाई ही योग्य. तेल व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी मार्ग काढू. गुणवत्तेसह पारंपरिक व्यवसाय देखील महत्वाचे. एफडीएला एसओपी तयार करण्यास सांगू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये जमा. आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना लाभ. अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग. 3 बाळांचा मृत्यू तर 6 बाळांवरती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू. पहाटे 3:30च्या सुमारास आग लागल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त. चिमुकल्यांच्या जीव घेण्याला जबाबदार असणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार. फडणवीसांचं आश्वासन. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत. आम्ही भोजपुरी बोलू, मराठी बोलणार नाही. कांदिवलीत परप्रांतीय रिक्षाचालकांची मुजोरी. 3 ते 4 अमराठी रिक्षाचालकांकडून मराठी रिक्षाचालकाला मारहाण. मनसे आक्रमक झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण.